आता बघा, आपला पुढचा पॉइंट आहे सप्लिमेंटरी युनिट्स. आता बघा, the 7 fundamental or basic units, there are 2 more units are called as supplementary units. First is plane angle d theta and second solid angle d omega. आता बघा, तुमच्या आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला अजून 2 सप्लिमेंटरी युनिट्स दिलेले आहेत. 2 काय दिले आहेत? सप्लिमेंटरी युनिट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणते कोणते सप्लिमेंटरी युनिट्स? एक आहे प्लेन अँगल डी थीटा, सेकंड आहे सॉलिड अँगल डी ओमेगा. बघा, हे सप्लिमेंटरी युनिट्स तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या काय होत्या? पहिल्या 7 फंडामेंटल क्वांटिटी होत्या, बरोबर आहे. आता त्या फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या होत्या हे तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे. ते कोणत्या होत्या बरं? मग त्या आठवा, लेंथ होती, त्याच्यानंतर मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या तुमच्या 7 फंडामेंटल क्वांटिटी होत्या, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? बेसिक युनिट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? बेसिक युनिट म्हणतो. तरी सुद्धा तुम्हाला अजून त्यांनी 2 सप्लिमेंटरी युनिट दिलेत. काय दिले? 2 सप्लिमेंटरी युनिट दिलेत. त्यालाच काय म्हणतो आपण? प्लेन अँगल. काय म्हणतो? प्लेन अँगल. ओके. तो आपण कशाने डिनोट करतो? डी फाय, सॉरी, तो आपण डिनोट करतो डी थीटाने डिनोट करतो. प्लेन अँगल जो आहे हा आपण काय करतो? डी थीटाने डिनोट करतो. आणि सॉलिड अँगल जो आहे, सॉलिड अँगल, तो आपण डी ओमेगाने डिनोट करतो. हा सिम्बॉल कसला आहे? हा ओमेगाचा सिम्बॉल आहे, डी ओमेगा. आणि हा सिम्बॉल कसला आहे? फायचा, डी फाय. आलं लक्षात मग? आता बघा, आता प्लेन अँगल. आता प्लेन अँगल तुम्ही कशाला म्हणाल? आता सपोज त्याची डायग्राम, ही कट डायग्राम मी साईडला काढलेलीच आहे. आपण तुम्हाला ऍक्च्युअल डायग्राम दाखवतो. आता बघा, प्लेन अँगल. आता प्लेन अँगल कशाला म्हणायचा? आता मी साईडला तुम्हाला डायग्राम काढलेली आहे, ती डायग्राम तुम्हाला दिसते, बरोबर आहे. आता साईडचा जो पोर्शन आहे, ही तुमची जी डायग्राम प्रिंटेड आहे, ती डायग्राम बघा, ती काय एका सर्कलमध्ये तो कोण आहे, एखादा प्लेन सर्कलवरती तो कोण घेतलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? प्लेन अँगल म्हटलं. येते लक्षात? काय? एक तुमचं सर्कल आहे, प्लेन सर्कल आहे, एका प्लेन पेपरवरती सर्कल ते तुम्हाला दिसतंय, त्याच्यावरती आपण एक अँगल घेतला. आता बघा, हा त्या सर्कलचा सेंटर झाला, ठीक आहे. हे दिसतंय तुम्हाला साईडला आर, ही त्याची काय रेडियस आहे, ही पण त्याची आर काय रेडियस आहे, ठीक आहे. इथून तो काय आहे, 2 पॉईंटकडे काय झालेला आहे, तो 2 पॉईंटला तो अँगल तयार झालेला आहे. एक पॉईंट तुमचा ए आहे,
एक पॉईंट तुमचा काय आहे बी आहे. ओके, समजली डायग्राम. आणि तो ए पॉईंट पासून इकडे पी कडे आलेला आहे, त्यालाच काय म्हटलं आपण, त्याची डीएस म्हटलंय. आता बघा प्लेन अँगल कसा मेजर करणार, प्लेन अँगल म्हणजे काय. आता बघा तुम्हाला आता सांगितलं मी, तुमचा हा प्लेन पेपर आहे, त्याच्यामध्ये तो तुमचा अँगल तयार होईल, तो असणार आहे प्लेन अँगल. हा जो दिसतोय तुम्हाला अँगल, आता मी ड्रॉ करून दाखवला, तो तुमचा प्लेन अँगल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पण साईडला दिसतोय, तो पण त्याचा कट सेक्शन मध्ये प्लेन अँगल केलेला आहे. ठीक आहे. आता बघा एखादा पार्टिकल सर्कलमध्ये मूव्ह होतोय, एखादा पार्टिकल सर्कलमध्ये मूव्ह होत असेल. आता बघा तो सर्कलमध्ये तो काय होतो, पार्टिकल मूव्ह होतोय, तर थिटा त्याचा हा काय, इथला थिटा जो आहे त्याचा तो अँगल आहे, थिटा काय त्याचा अँगल. बट तो अँगल खूप स्मॉल आहे, म्हणून त्याला काय म्हटलं मी, डी थिटा म्हटलं. आता बघा थिटा या पूर्ण सर्कलचा छोटासा अँगल आहे, म्हणून त्याला आपण स्मॉल अँगल डिनोटेड बाय डी थिटा असं आपण करतो. कुठलीही छोटी क्वांटिटी असेल तर त्याला आपण डी ने रिप्रेझेंट करतो, त्याला काय करतो आपण, त्या डी ने रिप्रेझेंट करतो. सो दिस इज द स्मॉल अँगल डी थिटा, म्हणून हा काय तयार तुमचा स्मॉल अँगल डी थिटा हा तयार झाला. डी थिटा हा अँगल केव्हा बनला, जेव्हा ऑब्जेक्ट मधले पार्टिकल हे ए पॉइंट वरून बी पॉइंट कडे गेला असेल. बरोबर आहे, हा इथं हा सर्कल आहे, याच्यावरती तुमचे हे पॉइंट फिरतायत, तर तुमचा ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल जो आहे हा ए वरून हा कुठे गेला असेल, बी वर गेला असेल, म्हणजेच त्याने काय केलं, तुमची ए बी या आर्क काय केली, तयार केली. बरोबर आहे, ही ए बी ही काय त्याची आर्क आहे, एवढी आर्क काय केली त्याने तयार केली. दिस इज द स्मॉल डिस्प्लेसमेंट, वी विल कॉल इट ॲज डीएस. त्यालाच काय म्हटलं आपण, त्याची स्मॉल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय म्हटलं त्याला आपण, डीएस म्हटलं. त्याच्यावरून आपण त्याचा प्लेन अँगल हा कॅल्क्युलेट करणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, डी थिटा म्हणतो. आलं लक्षात. मग आता बघा तुमचा फॉर्म्युला काय, प्लेन अँगल इज इक्वल टू आर्क arc length upon radius. बर, आता तुम्हाला आर्क लेंथ माहितीच आहे. आर्क लेंथ काय घेतलेली आपण, त्याची डीएस घेतलेली आहे. आर्क लेंथ काय घेतलेली आहे, डीएस घेतलेली आहे. म्हणजे जर ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत जो डिस्प्ले झालेला आहे त्याला काय म्हटलं आपण, डीएस म्हटलं. ठीक आहे, आणि त्याची रेडियस काय आहे माहितीच आहे तुम्हाला. हा झाला मग त्याचा फॉर्म्युला, हा काय झाला त्याचा फॉर्म्युला झाला. प्लेन अँगल डी थिटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर, हा झाला प्लेन अँगलचा फॉर्म्युला. समजलं. मग सप्लिमेंटरी युनिट मध्ये काय काय बघितलं आपण, प्लेन अँगल बघितला. प्लेन अँगल आपण कशाने डिनोट केला, डी थिटाने डिनोट केला. ठीक आहे, डी थिटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर, हा झाला त्याचा फॉर्म्युला. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण प्लेन अँगल जो आहे हा आपण कशात मेजर करतो, रेडियन मध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो, रेडियन मध्ये मेजर करतो.
ओके, समजलं. मग आता आपला पुढचा पॉइंट आहे सॉलिड अँगल. आपला पुढचा पॉइंट आहे सॉलिड अँगल. आता बघा, तुमचा प्लेन अँगल जो होता हा काय होता, 2 डायमेन्शनल होता. प्लेन अँगल काय होता तुमचा, 2 डायमेन्शनल होता. आता हा सॉलिड अँगल जो तुमचा हा काय आहे, तुमचा 3 डायमेन्शनल आहे. दिस इज द 3 डायमेन्शनल अँगल, 3 डायमेन्शनल analogous of d theta and is defined as the area of portion of surface of a sphere to sphere of radius of a sphere. आता बघा, सॉलिड अँगल म्हणजे काय तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. आता बघा, सॉलिड अँगल तुमचा कसा तयार झाला, आता तुम्हाला तुमच्या समोर डायग्राम दिसते. आता ती एक्सप्लेन करून सांगतो मी की तुमचा सॉलिड अँगल कसा तयार झाला. आता बघा, आपण एखादा आईस्क्रीमचा कोन घेतला. एखादा आपण आईस्क्रीमचा कोन घेतला, त्याच्यामध्ये तुमचा आईस्क्रीम पूर्ण भरलेला आहे. ठीक आहे. तो जो खाली बेसला आईस्क्रीमने जो कोन केला, आईस्क्रीमने जो कोन बनवला, त्याला आपण काय म्हणणार, सॉलिड अँगल म्हणणार. किंवा एखादा स्पियर घेतला, त्याला आपण कट केला, जर तो अँगल तयार होईल, तो तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतोय, त्यालाच काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल म्हणतो. ठीक आहे. आता बघा, त्या सॉलिड अँगलचा हा पूर्ण भाग जो आहे हा काय सॉलिड आहे, हा काय सॉलिड घेतला त्यांनी. आणि आर काय त्याची, रेडियस आहे. आणि हा ओ काय आहे, त्याचा सेंटर पॉइंट आहे स्पियरचा. ठीक आहे. आणि डी ओमेगा हा काय आहे, त्याचा सॉलिड अँगल आहे. ठीक आहे. आता बघा, आपण सॉलिड अँगल कसा काढतो, एरिया अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. आपण कसा अँगल फाइंड आउट केला, तो एरिया अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. आता बघा, एरिया अपॉन डिस्टन्स काय त्याचं, डिस्टन्स काय, आर स्क्वेअर. आलं लक्षात, डिस्टन्स काय त्याचं, आर स्क्वेअर. देअरफॉर डी ओमेगा इज इक्वल टू एरिया अपॉन आर स्क्वेअर. हा झाला त्याचा फॉर्म्युला झाला. हा काय झाला त्याचा फॉर्म्युला झाला. आपण तो अँगल जो आहे सॉलिड अँगल, हा आपण स्टेरेडियन मध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो, स्टेरेडियन मध्ये मोजतो. ओके, समजलं. मग सॉलिड अँगल डी ओमेगा इज इक्वल टू एरिया अपॉन आर स्क्वेअर. आता बघा, एरियाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तुमचा एरिया काय आहे, तो डीए काय आहे, तो डीए, त्याला डिवाइड बाय आर स्क्वेअर. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय झाला, मग डी ओमेगा इज इक्वल टू डीए अपॉन आर स्क्वेअर. हा झाला तुमचा सॉलिड अँगलचा फॉर्म्युला. आलं लक्षात. तुमचा प्लेन अँगल जो होता हा आपण कशामध्ये डिनोट करायचो, डी थिटा मध्ये मेजर करायचो. आता सॉलिड अँगल जो आहे हा कशात मेजर केला आपण, डी ओमेगा मध्ये मेजर केला. इथला फॉर्म्युला काय होता, डी थिटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर. हा कशामध्ये होता, प्लेन अँगल मध्ये होता. आणि सॉलिड अँगल मध्ये काय फरक पडला, तो डी ओमेगा इज इक्वल टू डीए अपॉन आर स्क्वेअर. ओके. हा प्लेन सर्कल मध्ये होता, हा स्पियर मध्ये होता. आलं लक्षात. मग प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. आता बघा, आपण त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम घेऊ. आता बघा, हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलेला आहे. ओके. What is the solid angle subtended by the moon at any point of the earth given the diameter of moon
is 3,474 kilometers and its distance from the earth 3.84 into 10 raised to 8 मीटर. आता बघा तुम्हाला यांनी हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय काय दिलेलं आहे, तुम्हाला गिव्हनला काय काय दिलेलं आहे. आता बघा तुम्हाला त्यांनी काय दिलंय, पहिल्यांदा डायमीटर ऑफ मून दिलेला आहे, बरोबर आहे. आणि काय दिलेलं आहे, डायमीटर ऑफ मून दिलेला आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ दिलेलं आहे. दोन क्वांटिटी तुम्हाला काय दिलं त्यांनी गिव्हनला दिलेलं आहे. समजतंय. त्या प्रॉब्लेम परत वाचून नाही सांगतो मी. व्हॉट इज द सॉलिड अँगल. आपल्याला इथं काय काढायचं आहे, आपल्याला इथं सॉलिड अँगल फाइंड आउट करायचा आहे. काय करायचं आहे, सॉलिड अँगल. त्याला कसं मेजर करतो आपण, डी ओमेगा इज इक्वल टू डीए अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे. काय करतो, डीए अपॉन आर स्क्वेअर. आता त्याच्या पहिले आपण इथं गिव्हन लिहून देऊ सगळं. आता बघा काय दिलं त्यांनी, डायमीटर ऑफ द मून दिलं आपल्याला. काय तुझं डायमीटर ऑफ मून 3,474 किलोमीटर मध्ये दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला त्याचा डायमीटर दिलेला आहे, काय दिलं आहे डायमीटर. तर आपल्याला त्याची पहिले रेडियस फाइंड आउट करावं लागेल. आता बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे, रेडियस ऑफ द मून इज इक्वल टू डायमीटर ऑफ द मून डिवाइड बाय 2. काय केलं आपण, त्या डायमीटरला 2 ने, एकदम सिंपल आहे, डायमीटरला आपण 2 ने काय केलं, डिवाइड केलं. मग ती काय मिळाली तुम्हाला, रेडियस ऑफ द मून मिळाली. किती मिळाली मग ती, 1,737 किलोमीटर्स मिळाले. आता बघा इथं काय आहे तुमचं किलोमीटर आहे, इथं काय आहे किलोमीटर आहे, आणि खाली त्याने डिस्टन्स दिलेलं आहे, ते कशामध्ये दिलेलं आहे, मीटर मध्ये दिलेलं आहे. तर आता आपल्याला याचं कन्वर्जन एसआय सिस्टीम मध्ये करून घ्यायला लागेल, बरोबर आहे. काय करावं लागेल आपल्याला, याचं कन्वर्जन आपल्याला एसआय सिस्टीम मध्ये करावं लागेल. म्हणजेच आपल्याला त्याचं कन्वर्जन काय करावं लागेल, मीटर मध्ये करून घ्यायला लागेल, बरोबर आहे. किलोमीटर मध्ये काय मोजतो आपण, लेंथ मोजतो. त्याला काय केली मी, मीटर मध्ये केली, बरोबर आहे. काय केलं बघा आता पहिल्यांदा, हा पॉईंट जो आहे हा 3 घर इकडे सरकवला, हा डेसिमल पॉईंट जो आहे मी शिफ्ट केला. किती केला, 1, 2 and 3, म्हणजे किती आला तो 10⁻³ हा पॉईंट शिफ्ट केल्यामुळे, बरोबर आहे. काय केलं मी, 10⁻³ हा कापरा घेतला, 3 घर, 3 पॉईंट डेसिमल पॉईंट मी 3 घर तिकडे शिफ्ट केला. आणि मला किलोमीटरचं काय करायचं आहे, मीटर करायचं आहे. हा जो किलोमीटर आहे त्याचा काय करायचं आहे, मला मीटर करायचा आहे. म्हणून काय केलं मी, अजून इंटू काय केला त्याला, 10⁻³ घेतला, बरोबर आहे. लक्षात काय झाला, मग तो दोघांचा बेस सेम आहे, काय होईल मग 10⁻⁶. म्हणून इथं काय घेतलेलं आहे मी, 1.737 into 10⁻⁶ मीटर. ठीक आहे. आता दोघे क्वांटिटी जी आहेत त्या काय झाल्या, एसआय क्वांटिटी मध्ये येऊन गेल्या. ठीक आहे. आता आपल्याला काढायचा आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल आपण कशाने डिनोट करतो, डी ओमेगा, बरोबर आहे. आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. काय त्याचा फॉर्म्युला, सॉलिड अँगल इज इक्वल टू एरिया अपॉन डिस्टन्स, बरोबर आहे. काय आहे, एरिया अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. आता त्याचा एरिया, आता तो मूनचा एरिया, बरोबर आहे. हा तुमचा मून आहे, ही तुमची इथं अर्थ आहे, बरोबर आहे. हा मूनचा एरिया आपण कसा घेणार, हा काय तुमचा सर्कलच आहे, बरोबर आहे. आपण सर्कल कसं मेजर करतो, मग पाय आर स्क्वेअर मध्ये मेजर करतो, बरोबर आहे. आणि डिस्टन्स काय तुमचं, डिस्टन्स काय आहे, आर, बरोबर आहे.
डिस्टन्स किती जाईल तुमचं आर. मग डिस्टन्स काय घेतला आपण, डिस्टन्सचा स्क्वेअर करून घेतला. ठीक आहे. आता सगळ्यात व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, पायची व्हॅल्यू काय घेतो आपण, देअरफॉर पाय इज इक्वल टू 3.14 घेतो आपण पायची व्हॅल्यू. बरोबर आहे. त्याच्यानंतर आर आपण काढलेलाच आहे, किती आर 1.737 इंटू 10⁶ ब्रॅकेट रेस टू 2. लक्षात, ब्रॅकेट रेस टू काय झाला, तो 2 झाला. त्याला डिवाइड बाय आरची व्हॅल्यू किती आहे, आरची व्हॅल्यू किती आहे 3.84 इंटू 10⁸ मीटर. बरोबर आहे. ही झाली तुमची नुसती आरची व्हॅल्यू झाली. ही कसली व्हॅल्यू झाली, आरची व्हॅल्यू झाली. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. लक्षात. आता बघा काय केलं मग मी, पहिले ही व्हॅल्यू जी हिचा स्क्वेअर करून घेतला. ही व्हॅल्यू जी पहिले याचा काय केला मी 1.737 चा काय केला, स्क्वेअर केला. तो किती आला 3.017. हा 3.14 ऍडिट ठेवला. त्याच्यानंतर 1.737 चा काय केला, स्क्वेअर केला. 10⁶ चा पण काय केला, स्क्वेअर केला. तो किती आला 10⁻² आला. ही वरची टर्म जी ही झाली सॉल्व. आता खालची टर्म 3.84 चा काय केला, स्क्वेअर केला. तो किती आला 14.75 आला. बरोबर आहे. इंटू 10⁸ चा स्क्वेअर केला. तो किती आला 10⁻16 आला. याच्या लक्षात. आता नेक्स्ट टर्म मध्ये, पुढच्या टर्म मध्ये काय केला बघा, 3.14 इंटू 3.017 दोघांचा काय केला, मल्टिप्लिकेशन करून घेतला. दोघांचा काय केला, मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे समजा गुणाकार करून घेतला. तो काय आला मग 9.4733 इंटू 10⁻12. बरोबर आहे. आणि आता खालचा 10⁻16 जो आहे, खालचा 10⁻16 जो आहे हा वरती जाऊन काय होईल, मायनस होऊन जाईल. काय झाला तो वरती जाऊन काय झाला, मायनस झाला. बरोबर आहे. आता खाली काय टर्म उरली मग फक्त 14.75. आता काय केलं 14.75 ने 9.473 ला काय केलं, डिवाइड केला. हे मी बाय कॅल्सी केलेलं आहे. ओके, हे काय केलेलं आहे मी बाय कॅल्सी केलं आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, यूज बाय लॉग टेबलने सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला हे सॉल्व्ह करताना लॉग टेबलचा यूज करायचा आहे. ठीक आहे. काय केलं, काय उत्तर आलं मग 0.6422 इंटू, आता काय झाला बघा इथं 10⁻⁻, दोघांचा बेस काय सेम आहे. हा मायनस आहे, हा 16 मायनस आहे, हा 12 प्लस आहे. काय होईल मग 10⁻⁻4. काय उरला याच्यामध्ये दोघांमध्ये 10⁻⁻4 उरला. बरोबर आहे. आता याला मी असं पण लिहू शकतो ना, हा पॉईंट काय केला मी इकडे शिफ्ट करून घेतला. हा पॉईंट काय केला मी इकडे शिफ्ट केला. काय केला म्हणतो 6.42 इंटू 10⁻⁻5 स्टेर रेडियन. आलं लक्षात. आपण सॉलिड अँगल जो आहे याचं युनिट काय तुमचा स्टेर रेडियन आहे. सॉलिड अँगलचं युनिट काय आहे, स्टेर रेडियन. समजला मग. हा प्रॉब्लेम होता तुमचा, सॉलिड अँगलचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे.